नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, 26 नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या दिवशी कार्तिक स्वामींचं पूजन केलं जातं. वर्षभरात फक्त एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याला खूप महत्त्व आहे. फक्त याच दिवशी कार्तिक स्वामींचं मंदिर हे उघडं असतं, वर्षभर ते मंदिर बंद असतं. म्हणून या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की कार्तिक स्वामींचं पूजन कसं करायचं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 2 मोर पिसाचा, आपल्या सर्वांना माहिती आहे की कार्तिक स्वामींना मोर हे खूप प्रिय आहेत. तर या दिवशी 2 मोर पिसाचा उपाय, ज्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होईल, यासाठी तो उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी आपल्याला आपली जी नोट असते त्या नोटेचा पिरॅमिडाचा एक उपाय आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घर हे धनधान्याने भरून राहावं, आपल्या घरामध्ये धैर्य राहावं यासाठी एक प्रभावशाली उपाय मुख्य दरवाजावर आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर कार्तिक स्वामींची सेवा काय करायची, पूजन कसं करायचं, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, कार्तिक मासात येणाऱ्या कृतिका नक्षत्रात सहकुटुंब जर आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर आपल्या घरामध्ये असलेल्या दारिद्र्याचा नाश होत असतो. आपली सांपत्तिक परिस्थिती आहे ती सुधारत असते, यश मिळते, संपत्ती मिळत असते आणि दारिद्र्याचा नाश होतो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याला हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आपल्या घरामध्ये जर मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तर या दिवशी त्या मुलामुलींनी आपल्या कार्तिक स्वामींचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो असं म्हटलं जातं. त्यामुळे वर्षभर बंद असलेलं हे कार्तिक स्वामींचं मंदिर या दिवशी उघडं असतं. सर्वांनी या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तर बघा, या दिवशी आपण म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण मंदिरात जायचं आहे. आता जर तुमच्याजवळ एखादं मंदिर नसेल कार्तिक स्वामींचं तर तुम्ही जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकता. केंद्रामध्ये सुद्धा त्यांचा फोटो ठेवून तिथे त्यांचं विधिवत पूजन केलं जातं. प्रत्येकाने या दिवशी हार, फुलं, नारळ आणि खडीसाखर घेऊन त्या कार्तिक स्वामींचा मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन योग्य तो मान सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे एक मंत्र म्हणायचा आहे. आता तिथे जर खूप गर्दी असेल तर अशा वेळेस तुम्ही हा मंत्र एकच वेळेस तिथे म्हणा आणि घरी येऊन ही सेवा करू शकता. आणि जर तुम्ही केंद्रात करत असाल तर तिथे ही सेवा पूर्ण करून घेतली जाते. तर तो मंत्र आहे कार्तिक गायत्री मंत्र. तर तो मंत्र तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही तो लिहून घ्या. ओम षण्मुखाय विद्महे, ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. तर हा मंत्र आपल्याला 108 वेळेस म्हणायचा आहे. आता तुम्हाला जर एवढ्या वेळेस नाही शक्य झालं तर तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस या दिवशी आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. त्याचबरोबर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र प्रत्येकाने म्हणायचं आहे. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे कार्तिक स्वामी हे विद्येचे देवता आहेत, ते बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांनी जर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि हा मंत्र म्हटला तर आपल्या बुद्धीचा विकास होत असतो. त्यामुळे आपल्या सर्व मुलामुलींकडून हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे आणि शक्य झाल्यास दररोज त्यांच्याकडून हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा मंदिरात जाऊ तर आपल्याला आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी, त्यांच्या बुद्धीसाठी आपल्याला 2 मोरपीस आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत. हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मयूर म्हणजे मोर हे कार्तिक स्वामींचं वाहन आहे आणि मोरपीस हे त्यांना अत्यंत प्रिय आहेत. आणि जो कोणी मोरपीस त्यांना अर्पण करतो कार्तिक स्वामी त्यांच्यावर अत्यंत प्रिय होतात, प्रसन्न होत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी 2 मोरपीस घेऊन जायचे आहे. एक मोरपीस, बघा, तुम्ही मंदिरात जरी गेलात आणि केंद्रात जरी गेलात तरी ते मोरपीस जर तुम्ही त्या समोर असलेल्या गुरुजींना दिले तर ते मोरपीस कार्तिक स्वामींच्या पायाशी म्हणजे चरणाशी लावतात आणि परत आपल्याला वापस देतात. तर आपण काय करायचं आहे, 2 मोरपीस घेऊन जायचे, एक देवाच्या चरणाशी अर्पण करायचा आणि एक मोरपीस घरी घेऊन यायचा आहे. आणि जिथे आपले मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी आपल्याला ते मोरपीस भिंतीवर चिपकवायचे आहेत, कारण दररोज अभ्यास करताना त्यांना ते मोरपीस दिसला
दिसेल आणि त्याचं पूजन जर केलं आणि दररोज आपण प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास हा होतच असतो. तर त्यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे पिरॅमिडचा. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक 10 रुपयाची 20 रुपयाची जशी घडेल तशी नोट, कोरी नोट घ्यायची आहे आणि त्याचं पिरॅमिड बनवायचं आहे. आता पिरॅमिड कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे, तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आपल्याला पिरॅमिड बनवायचं आहे आणि ते पिरॅमिड आपल्या घेऊन आपण कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणाशी आपल्याला 5 मिनिटं लावायचं आहे आणि लगेच उचलून घ्यायचं आहे. आणि तिथे म्हणजे असं ठेवलं आणि उचललं तरीही चालतं आणि नंतर ते घरी आणून आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होत असते आणि पैशाची कमतरता, आर्थिक चणचण कधीही भासत नाही. त्यामुळे हा उपाय नक्की करायचा आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला ज्यावेळेस आपला सत्यनारायण होऊन जाईल त्यावेळेस संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेस आपल्याला एक आपल्या मुख्य दरवाजावर हा उपाय करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या, सेफ्टी डोअर नाही, मुख्य जे द्वार आहे लाकडी, त्याच्या पाठीमागे आपल्याला 6 नावं लिहायची आहेत. आता ती 6 नावं अष्टगंध घ्यायचं आहे. अष्टगंधाला थोडंसं पाणी किंवा गुलाबजल टाका, त्याने पेस्ट बनवा आणि इयरबर्ड असतात, इयरबर्डने आपल्याला ही 6 नावं मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला लावायची आहेत. आता ती कुठली 6 नावं आहेत बघा, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन व सशुक अशी ही 6 नावे आपल्याला लिहायची आहेत आणि त्या नावाची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. जर आपण असं केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. घर हे नेहमी आपलं धनधान्याने भरलेलं राहतं. आपल्या घरामध्ये शौर्य राहत असतं, धैर्यवाढीस आपल्या घरातील मुलांचे जात असतात, धैर्यवाढीस लागत असते असे ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेले आहे. म्हणून आपल्याला हे उपाय नक्की करायचे आहेत. यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होतो, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, घरामध्ये धनधान्याची बरकत राहत असते. म्हणून या दिवशी आपल्याला हे उपाय हे आणि कार्तिक स्वामींचं पूजन हे आवर्जून करायचं आहे. तर ही छोटीशी माहिती होती की या दिवशी काय करायचे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.